लाडक्या बहिणींचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. बघा इथे जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार, याचे ₹1500 कधी जमा होणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल सुद्धा आपण महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बघा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा जुलै महिन्याचा हप्ता आपल्याला येत्या 15 ऑगस्ट रोजी ते आपल्या अकाउंटवरती जमा होऊ शकतो. कारण की जर आपण मागील जर सगळा इतिहास बघितला म्हणजे मे, जूनचा जो इतिहास बघितला तर आपल्याला मेचा जो हप्ता आहे हा 15 जून रोजी ते आपल्या अकाउंटवरती जमा झालेला आहे. त्यानंतर 15 जुलै रोजी आपल्याला जून महिन्याचे पैसे इथे भेटलेले होते आणि त्यानंतर आता 15 ऑगस्ट रोजी आपल्याला इथे जुलै महिन्याचे पैसे आहे ना ते इथे भेटू शकतात. हा फक्त आपला एक अंदाज आहे, इथे लक्षात घेऊन चालेल. परंतु मागील 2 हप्ते बघितले तर इथे आपल्याला जे 15 ऑगस्ट रोजी ते पैसे जे आहे ना ते इथे भेटू शकतात. आणि त्यानंतर आपण जर मे महिन्याचा जो जी-आर बघितला तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की लाडकी बहीण आम्ही 10 तारखेच्या आत प्रत्येक म्हणजे 10 तारखेच्या आत पैसे देण्याचा इथे प्रयत्न करू. तर त्यावरून सुद्धा असं वाटतं की जे पैसे आहे ना, ते पैसे लवकरात लवकर आपल्या अकाउंटवर तिथे जमा होऊ शकतात. आणि त्यानंतर हे जे जुलै महिन्याचे पैसे नाही सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर तिथे जमा होणार नाही. तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तरच तुमच्या अकाउंटवरती हे पैसे जमा होऊ शकतात. कारण की पडताळणी जी आहे ना, ही पडताळणी अधिक कडकपणे इथे सुरू आहे आणि त्या पडताळणीमध्ये जर तुम्ही अपात्र इथे झाला, तर तुम्हाला इथे पैसे जे आहे ना, ते इथे भेटू शकत नाही. कारण की जवळ-जवळ 66 लाख ज्या लाडक्या बहिणी ना, ते इथे अपात्र इथे झालेले आहेत. आणि फक्त आता 1,66,00,000 फक्त लाडक्या बहिणी त्या या ठिकाणी इथे लाभ घेत आहे. हे सुद्धा इथे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल बोलायचं झालं तर मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की 6 महिने आम्ही मुदतवाढ इथे देत आहोत. परंतु त्याबद्दल अजून सुद्धा इथे वेबसाईट जी आहे ना ती इथे सुरू झालेली नाही. तर त्याबद्दल जो निर्णय आहे ना तो इथे लवकरच होण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. कारण की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याचा जो निर्णय आहे ना तो इथे लवकरच इथे होऊ शकतो. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायचे आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.